हॅलो नमस्कार. सिया ब्युटी पार्लर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे. ह्यामध्ये महिलांचं कॉम्पिटिशन खूप आहे. आपण सुंदर दिसावं यासाठी महिला खूप काही करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हटला तर आयब्रोज. आपले आयब्रोज हे पातळ असतात, कुणाचे जाड असतात, कुणाच्याला थिकनेस कमी असतो, कुणाचे कलरमध्ये थोडासा फरक असतो. म्हणून आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. जर तुमचे आयब्रोज पातळ नाही आहेत ना, ज्यांचे आयब्रोज पातळ आहेत हा व्हिडिओ त्यांनी नक्कीच आवर्जून बघा. ज्यांचे आयब्रोज खूप कमी असतात, आयब्रोजला हेअर कमी असतात, हा व्हिडिओ आज मी त्यांच्यासाठीच घेऊन आलेली आहे. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घरगुती टिप्स सांगणार आहे आणि त्याचसोबत आपला आहारही पौष्टिक असावा ह्याबद्दलही थोडीशी माहिती सांगणार आहे. जर तुमचे आयब्रोज हे कमी दाट असतील, म्हणजे तुमच्या भुवयांना केस हे कमी असतील, ते वाढत नसतील किंवा त्यांचा कलरसुद्धा फ्रंट आहे, डार्क कलरचे आयब्रोज नाहीत, आज हा व्हिडिओ त्याबद्दलच आहे. जर तुमचे भुवया वाढतच नाही आहेत तर काय करणार? म्हणूनच तुम्ही बाजारातनं मिळणारे ऑइल असू द्या, तुम्ही जे कोणी काय सांगेल क्रीम असू द्या, हे तुम्ही अप्लाय करता तरीसुद्धा आपल्या आयब्रोची ग्रोथ होत नाही. म्हणूनच आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती अशा टिप्स सांगणार आहेत की जेणेकरून तुमच्या आयब्रोजसाठी त्या खूप फायद्याच्या ठरतील. तुमच्या भुवया जर वाढत नसतील तर त्याच्यासाठी तुम्ही नारळाचं तेल जे आपल्याकडे बाजारात मिळतं, म्हणजेच पॅराशूट ऑइल, हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. मी आज ह्या टिप्समध्ये जे आपण घरगुती यूज करणार आहोत हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे तेच तुम्हाला सांगणार आहे. मग त्यामध्ये झालं एक नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल आणि एरंडेलचं तेल. आणि तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंटचा समावेश करा. कारण अँटीऑक्सिडंटचा जर तुमच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात गेलं तर तुमचे हेअरफॉलला प्रॉब्लेम होतोच. मग तो तुमच्या हेअरचा असू द्या किंवा आयब्रोजचा असू द्या. म्हणून तुम्ही आपल्याच आहारामध्ये अँटीऑक्सिडंटचा समावेश करा. कारण आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची कमतरता हे सर्वात जास्त महत्त्वाचं कारण म्हटलं तर हे केस गळतीचं आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला इथे 4 घरगुती उपयोग सांगणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे एरंडेलचं तेल. एरंडेलचे तेल तुम्ही तुमच्या हातांवरती किंवा तुमच्या बोटांवरती एक 4-5 थेंब घ्या आणि आपल्या आयब्रोजच्या अपोजिट डायरेक्शननी मसाज करा. ही मसाज तुम्ही दिवसातनं 3 ते 4 वेळेस तरी नक्की करा. तुमच्या भुवयांना छान पद्धतीने त्याचा रिझल्ट येईल. आणि 2 नंबरला आहे नारळाचे तेल. नारळाचे तेल तर सर्वांकडेच असतं. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नारळाचं तेल हे अवेलेबल असतं. आपण आपल्या रोज केसांसाठी तर नारळाचं तेलच यूज करतो. तेच तेल तुम्ही तुमच्या आयब्रोजला सुद्धा वापरू शकताय. घरगुतीमध्ये हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे की जो आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे. म्हणून जर तुम्ही रोज तुमच्या आयब्रोजला नारळाच्या तेलाने जर मसाज केली तर तुमच्या आयब्रोजसुद्धा जाड होतील आणि काळे होतील. थर्ड नंबरला आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ते मार्केटमधनं घेऊन येऊ शकताय. तुमच्याकडे जर ॲलोवेराचं प्लांट असेल तर तुम्ही त्यातलंसुद्धा जेल काढून तुमच्या आयब्रोजला लावू शकताय. आणि हे सुद्धा तुम्ही 3 ते 4 वेळेस दिवसातनं मसाज केली तर तुमचे आयब्रोज खूप छान पद्धतीने डार्क होतील. तुमच्या आयब्रोजची ग्रोथ होईल आणि त्यांनी 3 ते 4 वेळेस तुम्ही हे मसाज करायचा अपोजिट डायरेक्शननी. ज्यावेळेस तुम्ही अपोजिट डायरेक्शननी मसाज कराल त्यावेळेस त्यांच्या रूट्सला, ज्या आयब्रोजचे रूट्स असतात, त्यांना आरामदायीपणा वाटतो आणि तुमचे जे केस जिथे येणे बंद झालेले आहेत तिथून परत पुन्हा नवीन केस येण्यास सुरुवात होते. 4 नंबरचा ऑप्शन आहे ऑलिव्ह ऑइल. तर खरंच तुमच्या भुवया पातळ किंवा विरळ असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा सुद्धा नक्कीच वापर करू शकताय. कारण ऑलिव्ह ऑइलचा वापराने तुमचे हेअर ग्रोथ होण्यास मदत होते, तुमच्या आयब्रोज दाट होण्यास मदत होईल आणि आयब्रोजचा कलरसुद्धा दाट होईल. मी तुम्हाला 4 घरगुती उपाय सांगितलेले आहेत. त्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आहार. संतुलित आणि पोषक आहार घ्या, ज्यामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे असतील असा आहार तुम्ही रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये ठेवा. आणि व्हिटॅमिन ई आणि बी हे तुमच्या शरीरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात जास्त म्हटलं
की आपल्या आयब्रोजची काळजी. तुम्ही जर सतत वारंवार तुम्ही तुमच्या आयब्रोजला शेप देत असाल, तुम्ही तुमचे आयब्रोज करत असेल, त्यामुळे सुद्धा तुमच्या आयब्रोजवरती परिणाम होतो. सतत आयब्रोज करणे किंवा वारंवार थ्रेडिंग करणे ह्यामुळे सुद्धा तुमचे आयब्रोजची ग्रोथ थांबू शकते. त्यामुळे तुम्ही महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा सुरुवातीला असंच रुटीन ठेवा, जोपर्यंत तुमचे आयब्रोज व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत. आज हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी, ज्यांचे आयब्रोज विरळ आहेत, पातळ आहेत, हा त्यांच्यासाठीच घेऊन आलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.